मंडळाला काय म्हटलं, तुम तो रे दारूवाले. दारूवाल्याचा विश्वास आहे का? नाही सुधारले ते काम का? त्यांचा इमान बेईमान आहे, आणि ज्याचा इमान आहे त्याच्याजवळ भगवान आहे, त्याला दुबारा पेण्याची गरज नाही, नाही का? म्हणून म्हणतो तुम तो ठहरे दारूवाले, साथ क्या निभाओगे, याद आई दारू की, तुम पीने चले जाओगे. बरोबर आहे का नाही? आठवण आली का दारू पिवाले चालले थांबतेत का? पण तो म्हणते नाही दी. त्याला समजावलं, त्याला म्हटलं दादा तू एक काम कर, 3 दिवस अनुभवाचे कार्य कर, काय परमेश्वर घडवते बघू. तुला मी ज्योत देत नाही, फक्त परमेश्वराच्या नावाने एक अगरबत्ती लाव. तो घरी गेला, 3 दिवस अगरबत्ती लावली, विनंती केला. 4थ्या दिवशी माझ्याकडे आला, म्हणते आजी माझं मन पक्का आहे, माझा मन पक्का आहे म्हणते, माझा मन पक्का आहे. म्हटलं त्याला म्हटलं ठीक आहे, तू विनंती प्रार्थनेचे पुस्तक घे, सर्व काही घे आणि कार्य कर. तेव्हा पत्नी काय म्हणते, भवत प्यार करती हूँ तुमको सनम, बहुत प्यार करती हूँ तुमको सनम, वचन चाहे ले लो, वचन चाहे ले लो, नहीं जुदा होंगे हम. वेगळे वेगळे झाले होते की नाही, म्हणून ते पत्नी म्हणते. परंतु कालांतराने असं झालं, मी वेगळ्या जागी सन्मान दिलेलं होतं मामीजी, बरोबर. मला हटवण्यासाठी प्लॅन बनवावा लागला. प्रत्येक लोकांना जगण्याची माझे साक्षी आहेत, माझे पीठ राख आहे, माझे पाठ राख आहे. कारण एकमेव देवदाची जगणे आणि एखादी सोनेवाने दोनच व्यक्ती असे की मी जसं मंडळाला जुळलो तर माझ्या मागोमाग माझ्या पाठीशी आले. माझ्या सोबतचे सेवक नाही, खूप जुने सेवक आहेत, परंतु माझ्या पाठीशी सत्याच्या सोबत उभे राहिले असे पण जगणे. मला नाही सोडलं त्यांनी, सत्याला नाही सोडलं त्यांनी, आणि याचा मला अभिमान आहे. म्हणून मी त्यांच्या प्रत्येक शब्दावर जेव्हा जेव्हा बोलावलं तेव्हा तेव्हा वेळात वेळ काढून येण्याचा प्रयत्न करतो. आणि असं कालांतराने मी तो या मंडळाला जोडलो आणि तो पद सोडला, आणि ते सेवक एकनाथ भाऊ सपाटे उद्घाटक महोदय यांच्याकडे दिला. त्यांनी भाऊ करून काही दिवस कार्य केले, आणि भाऊ त्या सेवकाचा इमान बैमान झाला. त्यानं काय केलं, दारू पिणं चालू केलं, दारू पिणं चालू केलं. कारण की अनुभव चांगला आहे बंधूंनो. आम्ही त्याच्यासोबत काय केलं, तो कसा रस्त्यावर आला आणि कसं कार्य करतोय याच्यातून लक्षात असू द्यावं. दारूवाला कसा मार्गात लाईनवर येतो, कसं केलं पाहिजे याच्यातून लाईनवर येतो. भाऊने डायरेक्ट म्हटलं तू दारू पेली, तू रणजित भाऊ का द्या, ते काय सांगते तर मला माहित नाही, मी तुला काही कार्य देत नाही. तो माझ्याकडे आला, आता मी का करू, माझ्याकडून तर मी तो सोडून दिला. मी प्रदीप मामाजीला फोन लावला. मामाजी म्हणतात मामाजी मला इसको 3 महीने के लिए टर्मिनेट कर दो. ठीक आहे, बोला 3 महिने भाऊ मी ज्योत वगैरे सर्व बंद, तू मार्गाच्या बाहेर. 3 महिने जर चांगला राहिला तर तुला पुन्हा जो कार्य मिळतील, नाही तर तुझी गरज आम्हाला नाही. आता असे मार्गदर्शक निघले मानेजी, बाबूजीच्या गेल्यानंतर मार्गदर्शक निघाले. 1 वड दारू पे 2000 दे, 2 वेळ दारू पे 5000 दे, असे कार्यकर्ता बाबूजीच्या गेल्यावर झाले. मामीजी असे झाले, बाबूजीनं असं नाही केला. 10 वर्ष बाबूजीच्या सोबतीत राहिलो, बाबूजीनं असा नाही केला. मी स्वतः डोळ्यानं पाहिलं. मंगलजी पारखीनं असं नाही केला, पण आता झाले. आम्ही तसं नाही केलं, मंडळाचे मार्गदर्शन असे नाही करत. हे मला इथं आल्यानंतर समजला. पाण्याचा लांबाचा झोप घेतो कसा, जावे त्याच्या उंचा तेव्हाच कळे. मंडळात आल्यानंतर माहीत झाला मामीजी. आणि म्हणून मामाजीला म्हणलं प्रभुकांची गणोजीला अजी कोटी भटकना बंद करा, आणि पुराणी रस्ता आपली धरा. तेव्हा त्यांनी रस्ता आपली बरोबर कायमची पहिली रस्ता पकडला, आणि लेकरामजी चौधरी गुरुजी यांची फोटो व्हॉट्सअपवर टाकला. बरोबर आहे मामाजी. अशा प्रकारे तो सेवा पुन्हा तो दारू केला. त्याच्यानंतर त्याच्या पत्नीचा फोन आला, अशी म्हणते यांना पेलं कसं करू.
मी म्हटलं ठीक आहे बाई, तुम्ही बाहेर निका करू आता. ते रडायला लागली, सर्व काही खूप म्हणजे गौरव करायला लागली. भाऊ म्हणते मी मार्ग नाही सोडत, मी याला सोडतो. म्हटलं ठीक आहे बाई, एक काम कर, त्याला घेऊन माझ्या घरी ये. आली. त्याच्यानंतर मी काय केलं, भाऊ म्हटलं तुला मार्ग मिळेल, परंतु तुझी परीक्षा आहे. कोणी मरून जाईल तरी चालेल, पण तुला चर्चा बैठकीची सुट्टी नाही. तुला प्रत्येक चर्चा बैठकीमध्ये यावं लागेल, मी सांगितलं त्याला. आणि चर्चा बैठकीमध्ये आल्यानंतर त्या परमेश्वराची आधी माफी माग. हे भगवान बाबा हनुमानजी मानता की बाबा जिंदेजी, मी मार्गाचे कार्य सुरू असताना दारू केली, ही या माझी खूप मोठी चुकी झाली. याबद्दल भगवंताला, बाबाला, आईला आणि माझ्या पत्नीला मी म्हटलं त्याला, तू सर्वात मोठा गुन्हेगार तुझ्या पत्नीचा, कारण की तुझ्यासाठी, या मार्गासाठी तुझ्यासोबत राहण्यास तयार झाली होती, परंतु तू ते कार्य केलं नाही. म्हणून त्याला सांगितलं 7 ते 8 महिने त्याला आम्ही प्रत्येक चर्चा बैठकीमध्ये विना सुट्टी नाही, पाणी आलं येत होता तरी त्याच्या बैठकीला यायचा तो आला, कारण की त्याला तशी टाईटच करून ठेवलं होतं. आणि शेवटी आज एकनाथ भाऊ बरोबर आहे, बाबाच्या कृपेने चांगला सुखी संसार आपला चालवत आहे. चुकी केला का जी आम्ही त्याला माफी मागायला लावलं, चुकी केला का? अशा पद्धतीनं तो सेवक आजच्या प्रसंगामध्ये तो चांगल्या पद्धतीने चालत आहे. म्हणून ते बंधवांनो, मी केलो काय केलं, भटकून जग हरलो, संकटात मला दिली नाही कोणी साथ. मामीजी दिला का? कोणी नाही दिला, नाही का? भटकून जग हरलो, संकटात कोणी नाही दिली मला साथ. एके दिवशी मिळाले मला प्रदीपजी चौधरी मार्गदर्शक आणि सुरजलालजी अंबुले, आणि त्यांनी सांगितलं की हे रणजित तुम्ही पकडा आता बाबा जिंदेवजीचा हात, बाबा जिंदेवजीचा हात, बाबा जिंदेवजीचा हात. आणि सेवक बंधूंनो, तुमच्या गावची एक